गेल्या 5 दिवसापासून मीरा भाईंदरकरांचे हाल हे बेहाल झालेले आहेत। मुसळधार पावसाने तर चोपलेलं आहे, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणाचाही बळी हा मीरा भाईंदरकर होत आहेत। प्रत्येक ठिकाणी पाणी साचल्यामुळे, झाडं पडल्यामुळे मीरा भाईंदरकरांना खूप त्रास सहन होत आहे आणि या संपूर्ण गोष्टीच्या विरोधामध्ये आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्यांच्यासोबत आपण पोस्टर बघू शकता। ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांचं त्यांनी पोस्टर हाती घेतलं। त्या पोस्टर लिहिलं, आपण यांना पाहिलात का। मीरा भाईंदरमध्ये मनसेचे जे शहर अध्यक्ष आहेत, शहर प्रमुख आहेत संदीप राणे, यांच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात आलं। नेमकं ह्या आंदोलनाच्या पाठीमागे यांची पार्श्वभूमी तरी काय आपण जाणून घेऊ। नेमकं हे पोस्टर घ्यायची वेळ का आली? बघा, तुम्ही बघत असाल मीरा भाईंदरमध्ये दिवसांदिवस परिस्थिती फार खराब होत चालली आहे। पाऊस पडतोय, झाडं पडत आहेत, रस्ता खचत आहेत, लोकांच्या अंगावर झाडं पडत आहेत, अपघात होत आहेत। तरी आपले महापौर आहे ना कुठे कुशाल गेले आहेत आम्हाला काय माहिती नाही, म्हणून आम्ही हा पोस्टर घेतला आहे आता की यांना आपण पाहिलात का। मीरा भाईंदरमध्ये वारंवार तुम्ही बोला घटना घडते। पुऱ्या महाराष्ट्राचे महापौर जे असतील ते रस्त्यावर आहेत। मुंबईचे महापौर तुम्ही बघत असाल रस्त्यावर आहेत, विरोधी पक्षनेते रस्त्यावर आहेत, पण हे गेले कुठे हा मोठा प्रश्न जनतेच्या समोर आहे। लोकांचे फोन उचलत नाही आहेत अधिकारी, लोकांच्या कुठल्याही पण प्रतिसाद होत नाही, कॉलला प्रतिसाद मिळत नाही, तर जनता जाणार कुठे? जनता अनाथ झालेली असा आमचा आरोप आहे। महाराष्ट्र सेनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि नागरिकांना सांगतोय की यांना मी तुम्हाला नंबर पण फ्लॅश केलेले लक्षात घ्या। आयुक्त असतील, महापौर असतील, दीपक खांबीज असतील, शहर अभियंता आणि ट्रॅफिक डिव्हिजनचे, यांचे तुम्हाला नंबर फ्लॅश केले, त्या ठिकाणी फोन करत राहा। कारण हे करता धरता हे लोकच आहेत, लक्षात घ्या। आपल्या कराचे जे पैसे आहेत हे यांच्या खिशात गेलेले आहेत। फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। आज तुम्ही बघा झालं रोडची जी कामं आहेत ती कुणाला आहेत? ती खांबीजच्या सून, परत पुतण्या, मेवणा या लोकांना कामं दिलेली आहेत। रस्ते खचलेले आहेत, लक्षात घ्या। परत टेंडर या लोकांकडे जाणार। महापौर हरवलेले आहेत, हा मोठा मुद्दा आमचा आहे। महापौर कुठे आहे जनता विचारते, हा मोठा आमच्या या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नक्की 2 दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये सत्ता भाजपाची आहे, नगरसेवक भाजपाचे आहेत आणि त्यांचेच नगरसेवक पाण्यात उतरून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतायत। याबाबत आपण काय बघतो? हो, शोकांतिका आहे। तुमचं सरकार, तुमचेच कॉन्ट्रॅक्टर, तुमचेच आमदार, तुमचेच नगरसेवक, तुमचेच सभागृह होता, तुमचेच महापौर आणि तुम्ही आंदोलन करताय। शोकांतिका आहे। म्हणजे कुणाला तुम्ही फसवताय लक्षात घ्या। मग हे नेत्या लोकांना तरी समजायला पाहिजे होतं, आपले खालचे नगरसेवकांना आंदोलन कधी करायचं आणि कधी नाही करायचं एवढा तर अभ्यास द्या। बाकीचे अच्छे दिन तुम्ही लोकांसाठी आणलेले आहेत ना। पाणी तुम्ही देणार होता 24 तास, हे पाणी तुम्ही दिलेलं आहे लोकांना डुबवण्यासाठी। त्यामुळे मला असं वाटतं की नगरसेवक हतबल आहेत, नगरसेवकांना कुठलाही अभ्यास नाही आहे। आंदोलन कुठे करायचं, कसं करायचं, कुणाच्या बाबतीत करायचं, कुणाच्या विरोधात करायचं, हे कुठलाच अभ्यास नसल्यामुळे हे लोकांना दिशाभूल करतायत पाण्यात बसून। त्यामुळे मला असं वाटतं की मीरा भाईंदरमध्ये जनता अनाथ झालेली आहे। अपेक्षा नगरसेवकांना कुठेच करू नये, कुणीच करू नये। तुम्हाला तसंच अडचण झाली तर महाराष्ट्र मनसेला हाक द्या। नक्कीच तुमचा महाराष्ट्र सैनिक तुमच्या सेवेसाठी हजर होईल, तुमच्या माध्यमातून सांगतो। नक्कीच मनसेचं सांगणं आहे की मीरा भाईंदरकर हा हतबल झालेला आहे। स्वतः सत्तेत असलेल्या नगरसेवकांना आंदोलन करण्याची वेळ येते, ते सांगतात अधिकारी आमचं ऐकत नाही। जर नगरसेवकांचा अधिकारी ऐकत नसेल तर आम पब्लिक, आम जनतेचं नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी ऐकणार का? मीरा भाईंदरमध्ये दर दिवशी पाणी भरलं जाते, झाडं पडले जातात। बाकीच्या शहरामध्ये, बाकीच्या राज्यामध्ये त्या शहराचे महापौर रस्त्यावर दिसतात, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जे महापौर आहेत त्या मीरा भाईंदर शहरामध्ये दिसत नाही, असा हा दावा मनसेने ठोकलेला आहे। आणि त्यांनी सरळ सांगितलं की जर अधिकारी, नगरसेवक तुमच्या मदतीला येत नसेल तर आम्ही मनसेचे पदाधिकारी तुमच्यासाठी धावून येऊ। अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल। मी विजय काते, मीरा भाईंदर।